रे सुमित, काय म्हणतो? हा काही नाही, ते एसी बुक केला होता, ते एसी येईल बरं आता. ते काय उन्हाळभर आपल्याला असं ते गरमी होते राहते. आता आम्ही आहोत तोपर्यंत आम्ही वापरतो, मग तुम्हाला काम येते. अरे बापरे, काय करायचं होतं रे? एसी आपल्या गावात काय कोणाच्या घरी नाही एसी? उगाच घेतला की नाही? कूलर तर मस्त लागला होता, थंडगार लागून राहिलं होतं. तुमच्या रूम मध्ये लावला होता की बाहेरून थंडगार लागून राहिलं होतं. उगाच मग तुम्ही आता आहेच किती दिवस, आम्ही तरी नंतर कुठं लावतो रे? नाही नाही, ते किती कूलर पण किती गरम लागून राहिलं कूलरनं, पण ते सवय नाही आम्हाला. ते एसीच पाहिजे होता, म्हणून मी सांगितलं सुमितले की एसी घेऊन टाका. सुमित म्हणे घेतोच म्हणे. सुमितला पण सवय नाहीये. नाही वा, केव्हापासून सुमित झाला तेव्हापासून तर नुसतं वावरातच चाललं. त्याला काय एसीच हे म्हणा, जातं काय घेतली तर घेतली म्हणा. अरे सुमित, तुला काय एसी शिवाय करमतच नाही का रे? तसं नाही आहे, ते घेऊन टाका म्हटलं. आता तुम्हाला बी काम येते म्हटलं नंतर. ते कूलर किती दिवस वापरता, एसी चांगला राहते ना. तात्याला विचारलं होतं का? तात्या काय म्हणे, घे म्हणे काय? नाही, तात्याला नाही सांगितलं मी. म्हटलं तुम्हाला दोघांना सरप्राईज देऊ बा. ते कसं उन्हाळ्याचं आता पाहिजे नाही एसी, आणि आम्ही कसं येत राहतो दरवर्षी, मग राहते बा उन्हाळ्यात तिथं, म्हणून घेऊन टाका म्हटलं. असं नाही रे, आता ते तुम्ही तिथं तुमच्या तिकडे बी एसी आहे, इथे घेतला आणि त्याचं बिल किती लागते रे? खूप लागते ना, खूप बिल येते ना. असं किती मग 12 महिने लावत असते का ते एसीला? नाही नाही, पावसाळ्यात हिवाळ्यात आम्ही नाही लावत. फक्त उन्हाळा असला असं काही मध्ये काही गरमी वाटली तर लावत असतो. एक वर्षात असं वर्षभर नाही लावतो ना. तिकडे ठीक आहे हो, पण इथं आमच्या गावात काय करायचं आता? आता जाऊ देत, आणला तर उगाच. पण त्यात एसी मध्ये किती असते? एसी 2-3 हजारात असते काय? 2-3 हजाराचा काय हो? 2-3 हजाराचा कूलर येईन झाला. 5 हजाराचा यायला कूलर. एसी आपला 40 हजाराचा होईल. अरे बा, 40 हजाराचा? 2 महिन्यासाठी काय घेतला रे सुमी? दुसरं काही घ्यायचं तर मग त्यापेक्षा एसी पेक्षा 2 महिने किती वापरतो रे, आणि किती पैसे गेले ते? मला वाटलं 2-3 हजाराला भेटेल. जाऊ दे, नाही घेतला तर सुमितच्याच पैशाने घेतला. ते तात्याला वगैरे नाही मागितले पैसे, ते मी घेऊन टाकतो म्हणे. मग घेतला त्यानं. तसं नाही कविता, तात्या मी देते ना. नाही देते का? आता मोठी टीव्ही घेतली, सोफा घेतला, तुम्ही येणार होते म्हणून. तसं काही नाही, पण मला वाटलं बा ते काही कामाचं नाही ना. आता 2-3 महिन्यात तर होऊन राहते, आणि इथं कूलर आहे ना आपल्या घरी, 2-3 कूलर आहेत. त्याच्यामुळे मी म्हणलं पैशाचं काय नाही, तात्या देत नाही तर काय देते तात्या. पण आई जाऊ दे, घेतला तर काय टेन्शन घेतो. तुम्ही मस्त असते एसीच्या रूम मध्ये झोपून पहा, मस्त थंड लागते. नाही रे बाबा, नाही. एसीची हवा कशी माहिती आहे? ते गाडीत राहते म्हणा. त्या कारमध्ये एकदा गेलो होतो, त्या कारमध्ये एसी असते, तसं असते काय? ते मला सहनच होत नाही. ते उलटे होऊन राहिल्या होत्या नुसत्या. तशी असेल तर नाही बाबा, आम्हाला नाही होत. तशीच असते काय या एसीची पण? नाही आई, एकदा सवय पडली की काही नाही होत त्याचं. एक दिवस वाटते तसं नवीन. तसं काही नाही. आपल्या इकडे किती ऊन असते आणि किती गरमी करते, ते कूलरनं सुद्धा काम नाही करत ना. ठीक आहे म्हणा, ज्याचं असते. आता सुमित घेतो म्हणे तर घेऊन टाकला. कूलरही काम करते ना इकडं. असं काही नाही, गावाकडे कूलरही चांगला थंडगार लागते. पण ते आम्हाला एकदमच खूपच गरमी होत होती. तसं नाही आहे, तुम्ही काम करा. आज तुम्ही आमच्या रूम मध्ये झोपा. आम्ही झोपतो खाली, तुम्ही झोपा बेडवर. एसी मस्त लावून झोपू आपण. बापा सुमित, तात्याला तर रोज वावरात जायची सवय आहे, कूलरची हवाची काही सवय आहे. ते कायची एसी मध्ये झोपते ते? गेले तर सवयच नाही अशी. आई आता काही नाही, सवय करून घ्या लागते. ऊन लईच तर पाहिलं ना. ते एसी वाला माणूस येते आता थोड्या वेळा फिट करून देते ते. थांब रे बापा, तूच घरी जा. आम्हाला काय माहित नाही ते कसं काय कुठं काय करायचं ते. मला तर काहीच माहित नाही. कविताला माहित असेल, पण मला नाही माहित बाबा ते कुठं लावायचं, काय लावायचं. आता तू आला तर तूच थांबित आणि तूच सांगून जा. आता आला जातो आता कुठं? आम्ही कुठं नाही, इथेच बाहेर. आता बाहेर आल्यावर दिसते ना. आता येतो मी आता बाहेरून जाऊन. हा ठीक आहे, लक्ष द्या ते माणसाला. तर मग काय आम्हाला काय माहित नाही आता कसं लावायचं, काय लावायचं ते. काही तर मी येतो बाहेर जाऊन. तुला तर सांगितलं मी कुठं लावायचं ते. काय वाटलं मला फोन कर मग. हा ठीक आहे ना सुमित. अरे कोणी आहे का हो घरी? पार्सल आला ना तुमचं. आले का तुम्ही एसी घेऊन? अहो काकू, तुमचा एसीचा पार्सल आला ना. माय सुमित गेला काय की? थांब म्हणलं त्याला. ते गेलाय वाटे बाहेर ना, एसी घेऊन आला वाटे पोरग. आता कविता करत आहे काय की तिला सांगा लागला आता कुठं लावायचं ते. थांब रे, ते मावली सून आहे घरात, तिला विचारतो आणि चल मग घरात ते सांगते कुठं लावायचं ते. फिट करून देतात ना आजच तुम्ही? अरे हो ना, आम्हीच फिट करतो ना. ते करा ना लवकर, आम्हाला उशीर राहिला ना. हो ना बापा, काय लेट व्हायला. थांब ना, चल आता घरात चल. कुठे एसी घे आणि काय कसं असते मग, मी तर पाहिलंय नाही एसी काय असते म्हणते ते. अहो काकू सांगा, लई जड आहे. कुठं ठेवायचंय? ये ना मागे, मावली सून आहे घरात, तिथे सांगतो कुठे ठेवायचं ते. ते आजच बसून देता वाटेल ते, बसून द्यायचं. हो ना, मीच बसवत असतो ना फिटिंग करायला. अहो कविता, याला सांगू ते एसी वाला आला, ते ठेवला त्यांनी तिथे डबा. त्याला सांग कुठे लावायचं ते. मला तर माहिती नाही. सुमित सांगून गेला, थांबलाय नाही सुमित गेला. मी सांगितलं वाटतं ना, सांगून दे त्याला कुठे लावायचं ते. हो काय? हो ना, सांगितलं सुमित ना मला. ते समोरच्या भिंतीला लावून द्या भाऊ. ते इकडून दिसत आहे ना तुमच्या मागची, तिथं फिट करून द्या. मग सगळं आणलं का सामान तुम्ही? हो ना ताई, मी सगळं घेऊन आलो सोबत. हा सांगितलं ना बाबा तिला. आता ते कर मग, तुला ते मागच्या भीतीला ते लावायचं काय, आता ते कसं लावायचं ते लावून दे मग. हो ना काकू, लावतो ना. काय बा कविता, सुमित कुठे गेला? तुला काही सांगून गेला काय? नाही नाही, ते बाहेर जातो म्हणे. मला तर वाटतं ते मग गेला वाटतं त्यासोबत शेतात. तिकडच गेले वाटते शेतातच. हा गेला असेल व, शेतातच गेला वाटते. तरी तुला सांगून गेला वाटते एसीवाला. थांबायचं होतं की पोरानं, गेले वाटते. काही नसते एसीचं, ते लावून देते ते भाऊ. त्याला माहित असते कसं लावायचं ते. त्याला सांगितलं नाही मी, त्याला बसून देते ते. कसं दिसून राहिला एसी मग? आता इकडे चांगला दिसून राहिला का? तिकडे बसतच नव्हता त्या भिंतीले. हो इकडे व्यवस्थित बसला व. ते त्या पोराला लावता येईल नव्हतं काय की तिकडून. ते जागा पुरायला नसेल या भिंतीला व. इथं मस्त बसला आता एसी. मग आता कधी चालू करायचं आता एसी? आता एसीची हवा मग कशी लागते काय माहित भाई. आता मी तर नाही घेतली कवा. चालू करते ना आता. थांबा नाही, बसा ना, आराम करा ना इथं बेडवर. आता चालू करते.
माय नको माय आता नको नको माय थंडगार लागला आता दिवसा रात्री पाहतो रात्री झोपायचं काय ते आता तुम्ही तू झोप आता आराम कर मला इथं बाहेर जात राहिला उन्हाचं ऊन गिन लागायचं आता नको नाही ना कशाला जाता उन्हात बसा ना आपण दोघे आराम करू आता लावते ना एसी नको माय मला तर काम राहते बाहेर हे आनंद ते आनंद चालूच राहते तू आराम कर आता सुमित येईलच थोड्या वेळात ती काय आलाय नाही काही नाही मस्त पण मस्त पीठ केली होता माणसानं पण आता मस्त आता कूलर काढून टाका लागेल मग तुमच्या तिकडे बाहेरून काम आहे आता उन्हाळा राहिलाच किती महिनाभर नाही राहिला मग तर बंदच राहील ते हो पण किती गरमी होते ना आता मग ऊन सपला की बंद करून ठेवून दे जा मग जा उन्हाळा लागला तेव्हा चालू करून ठेवा नाही आता उन्हाळा संपत आला तेव्हा घेऊन आले तुम्ही तेव्हा आले तेव्हा घ्यायचं होतं मग आता घेऊन तर घेतला होता मग तेव्हाच घेऊन आले असते तर बरं झालं नसतं का इतके दिवस ऊन करून राहिली ती तुम्ही बी मग तेव्हाच घ्यायचा होता हा मी म्हणलं होतं सुमितला पण ते म्हणत होता नाही कूलरची हवा थंडी लागत होती पण ते यावर्षी खूपच ऊन आहे ना त्याच्यामुळे मग ते म्हणे जाऊ दे घेऊन टाकतो मी आई बाबाला नंतर कामीचे ते म्हणे मग घेतलाच नाही हो तात्या काय किती राहिला हो एसी मध्ये तात्याला नाही सवय मला बी नाही तेवढी आता तुम्हीच कवा आले तर बरं माहिती आता बंदच राहते ते तात्या काय राहते ते कुलरच बरं वाटतं माहिती आम्हाला नाही सवय पडता पडते उन्हाळ्यातच लावायचा एरवी कधी लावायचं नाही ते असं उन्हाळा वगैरे असलं तर लावून टाकायचा मग हो माय पाहू नंतरच्या नंतर आता पाहू एसीची हवा खाऊ माय आज खाऊ काही तेव्हा माहितच नाही एसी हवा घेतलीच नाही एसीची सहन होती की नाही की पण बिमारच पडायचं माहिती नाही काही नाही होत एकदा सवय पडली की काही नाही वाटत असं आहे मंडळी मग आता मला पोरानं सुमितनं आणला एसी आता एवढा महागच्या मागे आम्हाला वाटलं 4-5 हजाराला भेटते वाटते पण जाऊ दे आणला तर आणला मग आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये